तर कुठपर्यंत पोहोचलोय आपण? नेटवर्क इंटरफेस पर्यंत. लेट्स शेअर माय स्क्रीन विथ ऑनलाईन स्टुडंट्स. गाइस चेक स्क्रीन विजिबल आहे की नाही आहे? विजिबल आहे का सर्वांना स्क्रीन? ओके गुड. सो आपण आलोय आपल्या इन्स्टन्सचे रिसोर्सेस कुठपर्यंत झाले आपले? EMI पण बघितलेलं आहे, व्हॉल्यूम्स काय असतात, कसे असतात, कोणते टाईप्स असतात बघितलेलं. त्याची तुम्ही प्रॅक्टिस केली प्रॉपर. स्नॅपशॉट्स कसे क्रिएट करायचे, ते शेअर कसे करायचे, मी पूर्ण ऑप्शन्स तुम्हाला सांगत चाललोय. लाईफ सायकल मॅनेजर कसं काम करतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रॉपरली. याचे तुम्ही पॉलिसी जनरेट करू शकता, ऑटोमेशन्स लावू शकता. आणि आपण काल जो ऑटोमेशन लावलेला होता, काल जो रोल लावलेला होता तो आपण डिलीट केलेला आहे आता. आणि हां, आपण नंतर चेक केलं होतं की इथे एक स्नॅपशॉट जनरेट झालेला होता. फक्त तो टाइम झोन कोणता द्यायचा असतो? UTC टाइम झोन द्यायचा असतो. त्यानुसार चेक करून घ्यायचं इंटरनेटवर की सध्या आपल्याला कोणता टाइम पाहिजे, त्या टाइमनुसार सेट करायचं. आणि आपण चेक केलंय की स्नॅपशॉट एक जनरेट झाला होता. ठीक आहे. त्यानंतर नेटवर्क सिक्युरिटीमध्ये बघितली सिक्युरिटी ग्रुप काय असतात, कशा पद्धतीने आपण मल्टिपल सिक्युरिटी ग्रुप लावणार. इलास्टिक IP काय असते? इलास्टिक IP एक स्टॅटिक IP असते पब्लिक वाली, जी आपण आपल्या अकाउंटमध्ये अलॉट करतो. देन प्लेसमेंट ग्रुप तुम्हाला सांगितलं होतं मी करून बघायसाठी. करून बघितलं का? काय काय ऑप्शन्स असतात त्याचे? ऑनलाईन मध्ये करून बघितलं आहे का तुम्ही? मला आन्सर करा. प्लेसमेंट ग्रुप हे मी तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. तर याबद्दल मला थोडी इन्फॉर्मेशन कोण देऊ शकतो ऑनलाईन मध्ये? करून बघितलं असेल तर मला तुम्ही सांगू शकता. अक्षित, मोहन, पूजा, रोहिणी, वैष्णवी, सांगा जरा मला याबद्दल तुम्ही काय डिस्कस केलं आहे, काय करून बघितलं आहे प्लेसमेंट ग्रुप बद्दल. कोणी सांगायला रेडी आहे का? नाही आहे? ठीक आहे. म्हणजे तुम्ही केलेलं नाही आहे असं मी कन्सिडर करतो. ठीक आहे. बट हे तुम्हालाच करायचं आहे. तर की पेअर तुम्ही का करत नाही मला आयडिया नाही आहे. मे बी तुम्ही जास्त बिझी असेल. सो की पेअर्स तुम्हाला माहिती आहे की पेअर्स कसं करायचं? स्वतःच्या लॅपटॉपमध्ये जनरेट करून आपण एकच की पेअर मल्टिपल रिजन्समध्ये यूज करू शकतो. की पेअर हा ॲक्च्युली रिजन स्पेसिफिक असतो. जर आपण AWS थ्रू एखादा की पेअर क्रिएट करतोय तर तो की पेअर फक्त त्या रिजनसाठी अवेलेबल असतो, दुसऱ्या रिजनसाठी अवेलेबल राहत नाही. बट अशी कंडिशन आहे की आपला की पेअर आपल्याला प्रत्येक रिजनमध्ये यूज करायचा आहे. तर काय पाहिजे? दोन्ही की तुमच्या जवळ पाहिजे. SSH की जेनने कसं करायचं ते मी तुम्हाला काल दाखवलेलं आहे. ओके. देन नेटवर्क इंटरफेस आपण बघतोय. नेटवर्क इंटरफेसचा इम्पॉर्टन्स काय? तर हा नेटवर्क कार्ड असतो. नेटवर्क कार्ड कशा पद्धतीने काम करणार? तर आपल्या जेव्हा पण आपण एक इन्स्टन्स क्रिएट करतो त्याच्यासोबतच त्याला एक नेटवर्क कार्ड असाइन होतो बाय डिफॉल्ट. बट जर का तुम्हाला आणि हा नेटवर्क कार्ड जो असतो, हा नेटवर्क कार्ड मधूनच आपलं इनकमिंग आउटगोइंग ट्रॅफिक मॅनेज होतं. तर ऍक्च्युली जो सिक्युरिटी ग्रुप असतो तो कुठे अप्लाय असतो? या नेटवर्क कार्डवर अप्लाय असतो. कळलं का? नेटवर्क कार्ड म्हणजेच तुमच्या लॅपटॉपला जो लागलेला असतो लॅन कार्ड किंवा वायफाय कार्ड, त्यांना आपण नेटवर्क कार्ड्स म्हणतो. क्लिअर? जिथून आपल्या सिस्टमला कनेक्टिव्हिटी मिळते इंटरनेटची, जिथे आपली इनकमिंग आणि आउटगोइंग ट्रॅफिक मॅनेज होते. फायरवॉल अप्लाइड असते. ओके. सो आपली फायरवॉल अप्लाइड आहे इथे. करेक्ट. तर हा बाय डिफॉल्ट क्रिएट झालेला आहे जेव्हा इन्स्टन्स आपण क्रिएट केला. त्यानंतर आपण बघितलं की नवीन कसा क्रिएट करायचा, तो अटॅच केल्यानंतर काय होईल आपल्या इन्स्टन्सला. आणि आता एक तुमचा असा टास्क राहील की मॅक्झिमम आपण नेटवर्क कार्ड किती क्रिएट करू शकतो. आपल्या इन्स्टन्सला मॅक्झिमम प्रायव्हेट IPs किती येऊ शकतात, हे क्वेश्चन्स तुम्हाला यायला पाहिजे. आपल्या एका इन्स्टन्सला आपण किती IP ॲड्रेसेस अलॉट करू शकतो? काल आपण किती बघितले? 2. जर अजून थर्ड वाला करता येईल का? करता येईल तर कोणतं इन्स्टन्स टाइप्स वगैरे राहिले पाहिजे, हे तुम्हाला थोडंसं यामध्ये आणखी एक्सप्लोअर करायचं.
की एक तर गेला, दुसरा पण करता येईल का, तिसरा करता येईल का? जर करता येईल तर T2 T3 डॉट मायक्रोलाच करता येतं का? आणखी कोणते इन्स्टन्स टाइप्स आहेत त्यांना करता येईल की नाही हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, तर इन्स्टन्स टाइप नुसार त्याचे काउंट्स चेंज होतात. कळलं? ओके. सो नेटवर्क इंटरनेट लाईफ सायकल झालं, नेटवर्क इंटरफेस पण आपला बनलेला आहे. देन आता आपल्याला मेजर टॉपिक्स बघायचे इथे, लोड बॅलन्सिंग अँड ऑटो स्केलिंग. तर एक काम करू, आपण ऑटो स्केलिंग वर जाऊ. आधी आपला एक इन्स्टन्स बनलेला आहे, त्याला एक ऍक्टिव्ह करून घेऊ. इन्स्टन्सला ऍक्टिव्ह करू आपण. स्टार्ट द इन्स्टन्स. नाउ ऑटो स्केलिंग. आता ऑटो स्केलिंग मीन्स व्हॉट इज मीन बाय ऑटो स्केलिंग हे आधी समजायला पाहिजे. तर स्केल म्हणजे काय असते? इन्क्रीमेंट, राईट? इन्क्रीज करणे. ऑटो स्केल म्हणजेच काय असणार? ऑटोमॅटिकली इन्क्रीज करणे. पण काय इन्क्रीज करायचं इथे? तर इन्स्टन्स काउंट. आता आपल्याकडे एक इन्स्टन्स आहे, तर एक इन्स्टन्स आहे, सेम टाईपचा दुसरा इन्स्टन्स क्रिएट व्हावा हे आपली रिक्वायरमेंट आहे. बट कधी? जेव्हा आपला हा जो एक इन्स्टन्स आहे, हा इन्स्टन्स इनफ नाही आहे किंवा हा इन्स्टन्स कुठल्या ना कुठल्या कारणामुळे काम करत नाहीये व्यवस्थित, तर याचाच डुप्लिकेट यायला पाहिजे जो की सेम टाईपने काम करेल. कळलं? तर याचाच डुप्लिकेट जेव्हा क्रिएट होणार तेव्हा तो सेम टाईपने काम करेल, राईट? तर ऑटो स्केलिंग बघतोय आपण. ऑटो स्केलिंग मध्ये काय होईल? इन्स्टन्सचा काउंट इन्क्रीज होईल. ऑन व्हॉट बेसिस? जर एक इन्स्टन्स आपला काम करत नाहीये प्रॉपरली किंवा त्यामध्ये जास्त लोड आलेला आहे, या इन्स्टन्स मध्ये जर जास्त लोड आलेला आहे, तो काम करू शकत नाहीये, तर सेम टाईपचा इन्स्टन्स क्रिएट व्हायला पाहिजे जो की काय करेल? याचं अर्ध काम स्वतः करायला घेईल. करेक्ट ना? आता मी जर एक आपला डेव्हलप्स इंजिनियर आहे, माझ्यावर जास्त लोड आहे, तर मला कंपनी काय करेल? एक सपोर्ट इंजिनियर प्रोव्हाइड करेल ना, ज्याच्या स्किल्स माझ्यासारखेच असेल. तो पण त्याला पण डेव्हलपचे टूल्स येत असणार आहे, त्याला पण ते पूर्ण कॉन्फिगरेशन करता येत असणार आहे. करेक्ट? तर देन माझं काय काम होणार? माझ्याकडे जे 100% काम होतं ते मी काय करणार? 50% त्याला देऊन देणार. मग इथे डिवाइड झालं काम. तो काम करू शकेल ना. आता माझ्यावर एकट्यावर प्रेशर आहे का? नाहीये. तर या कंडिशन्स मध्ये आपण ऑटो स्केलिंग यूज करतो. कळलं? ठीक आहे. तर ऑटो स्केलिंग कशा पद्धतीने राहील? ऑटो स्केलिंग काय आहे? मी बेसिक तर सांगितलंय तुम्हाला. ऑटो स्केलिंग इन AWS. सो चेक इट. काय असते ऑटो स्केलिंग? तर ऑटो स्केलिंग ऑटोमॅटिकली ऍडजस्ट द नंबर ऑफ रिसोर्सेस लाईक Amazon EC2 इन्स्टन्सेस टू मॅच डिमांड. बरोबर? एकावर जर जास्त वर्कलोड आहे तर मला एक नवीन सपोर्ट इंजिनियर पाहिजेच, तर इथे पण एक नवीन इन्स्टन्स क्रिएट होणार ऑटो स्केलिंग यूज करून सेम टाईपचा. बट कधी होणार? एक मला सपोर्ट इंजिनियर कधी मिळणार? जेव्हा माझ्यावर जास्त लोड आहे. बरोबर ना? तर त्या कंडिशन्स इथे लावाव्या लागतील. कळलं? कंपनीला सांगायचं आहे ना आपल्याला की बाबा माझ्यावर जास्त लोड आहे, एक नवीन सपोर्ट इंजिनियर पाहिजे, तर त्या कंडिशन्स इथे अप्लाय करावं लागेल टू मॅच डिमांड इन्शुरिंग हाय अवेलेबिलिटी. तर सेम लक्ष घ्यायचं, माझ्याकडे लक्ष घ्यायचं की मी जर 100% काम करू शकत नाही तर अवेलेबल अप्लिकेशन चांगली चालणार का? ती अवेलेबल राहणार का? नाही राहणार. बट जर आम्ही काम करायला लागलो तर मेक शुअर करू शकतो की अप्लिकेशन स्टार्ट आहे, रनिंग आहे, व्यवस्थित चालतीये. तर हाय अवेलेबिलिटी ऑफ युअर अप्लिकेशन. फॉल्ट टॉलरन्स, तर इश्यूज कुठले येणार नाही, त्याला ऍक्सेस करायसाठी आपण प्रॉपरली ऍक्सेस करू शकतो. तर कॉस्ट ऑप्टिमायझेशन क्लिअर. देन बाय ऍडिंग और रिमूव्हिंग कॅपॅसिटी ॲज नीडेड. होऊ शकते माझ्या प्रोजेक्टमध्ये माझा कलिग तर भेटला, बट एक टाइम असं येईल की ते रिझॉल्व्ह होऊन जाईल, माझं काम संपून जाणार, सगळी अप्लिकेशन व्यवस्थित चालू आहे. मग मला माझ्या कलिगची गरज आहे का? नाही. मग कंपनी काय करेल? त्याला काढून घेईल, दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये टाकेल. बरोबर? तर इथे आपण ऍड पण करू शकतो आणि रिमूव्ह पण करू शकतो. त्या पण कंडिशन इथे लावता येईल.
इझी आहे. ओके, पण करायचं कसं तर बघू समोर. आता हे तर एवढं समजलं, ह्या 2-3 लाईनच आपल्या कामाचे असतं, बाकी एक्स्ट्रा काही कामाचं नाही आहे. ते आपण जेव्हा प्रॅक्टिकली बघतोय तेव्हा डिस्कस करू. हे जे ऑटो स्केलिंग ग्रुप वगैरे दिलेलं आहे, लॉन्च टेम्पलेट, टार्गेट ट्रॅकिंग, स्टेप स्केलिंग, शेड्यूल स्केलिंग, हे आपण AWSच्या डॅशबोर्डवर बघून घेऊ. क्लिअर? ओके. सो AWS Amazonचा ऑफिशियल डॉक्युमेंट पण इथे यूज करू आपण. तर इथे काय असणार, ऑटो स्केल करते म्हणजे एकतर इन्स्टन्सचं काउंट वाढवणार, नाही तर माझी कॅपॅसिटी वाढवणार. मी काय म्हणणार कंपनीला, माझा पेमेंट वाढवून द्या, बरोबर. मी एकटा काम करतो आणि ते मी तुम्हाला लवकर करायची कोशिश करतो. मी काय करणार, रात्र दिवस काम करणार. होऊ शकते ना असं. हा, तर एक तर माझं कॅपॅसिटी वाढवणे, मला पेमेंट जास्त मिळतोय, मी रात्र दिवस माझा वर्किंग हार्स वाढवतोय, तर मी ते एकदम व्यवस्थित काम करू शकेल. एक तर ही कंडिशन असणार, नाही तर दुसरी की माझा कलिक मला पाहिजे. क्लिअर? 2 कंडिशन्स आहेत. स्वतःचे रिसोर्सेस वाढवणे, अदरवाइज एक नवीन रिसोर्स क्रिएट करणे. मग यामध्ये आता इन्स्टन्स लेवलवर कसं काम होईल, तर इथे ऑटो स्केलिंगचे 2 टाइप्स यूज होतात. सो लेट्स डिस्कस अबाउट ऑटो स्केल. ओके, ही डायग्राम वगैरे तेवढं काही टेन्शन घ्यायची नाही, मी तुम्हाला आपल्या पद्धतीने डायग्राम सांगतो. इकडे आपण बघू डायग्रामॅटिकली. लेट मी रिफ्रेश इट. तर याचे काही बेनिफिट्स इथे दिसेल तुम्हाला ऑटो स्केलिंगचे. हा ऑटो स्केलिंग आहे जे आपण आतापर्यंत डिस्कस केले, ते सगळं तुम्हाला इथे मिळेल, बट तुम्हाला रीड करावं लागेल. त्यानंतर बेनिफिट्स आहेत, आपण इन्स्टन्स वर्किंग मध्ये आहे की नाही हेल्थ चेक करू शकतो, पॉइंट आहे, ठीक आहे. देन बॅलन्स, कॅपॅसिटी बॅलन्स करू शकतो. देन मल्टिपल इन्स्टन्स टाइप्स चेक करू शकतो, परचेस ऑप्शन चेक करणार, त्याच्यामध्ये लोड बॅलन्स करणार. मला 50% काम करायचं आहे, त्याला 50% काम करायचं आहे, तर हे काय झालं, बॅलन्सिंग झालं, राईट. किंवा होऊ शकते मी सिनियर आहोत, मी 60-70% काम करतो, 30% मला त्याला द्यायला लागेल. त्या पद्धतीने स्केल करायचं आहे आपल्याला, दोन्ही काम होत नाहीये तर तिसरं अजून पाहिजे, कळलं ना. तर स्केल करू शकतो, पण तिसऱ्याचं काम नाहीये, मग अजून आपण रिटर्न येऊ शकतो 2 वर, बरोबर. तर स्केलेबिलिटी इझिली आपण इथे करणार. लाईफ सायकल हुक काय आहे, म्हणजेच काय असेल, आपण धीरे धीरे बघू, एक साथ नाही बघता येणार. प्राइसिंग आहे, गेट स्टार्टेड, सो काय काय करायचंय, कसं करायचंय ते आपण बघून घेऊ इथे ऑटो स्केलिंग ग्रुप मध्ये. गेट स्टार्टेड. ओके, तो क्रिएट फर्स्ट ऑटो स्केलिंग ग्रुप, यावर येऊ आपण, किंवा आपण डायरेक्ट AWS च्या इन्स्टन्स मध्ये इथे येऊ. आपला ऑटो स्केलिंग हे दिसतंय इकडे लेफ्ट हँड साइडला, इथे आपण क्लिक करणार, ओपन करणार आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस समजून घेणार की ऑटो स्केलिंग काय असतं. तर ऑटो स्केलिंगचे टाइप्स असतात, ते आधी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मी काय म्हटलं होतं, एकतर मी माझे स्वतःचे रिसोर्सेस वाढवणार, अदरवाइज एक नवीन रिसोर्स क्रिएट करणार. मग यामध्ये इन्स्टन्स लेवलवर काय होऊ शकते, स्वतःचे, म्हणजेच काय असणार. आता थोडासा लॉजिक लावा यामध्ये की इन्स्टन्सवर हे कसं अप्लाय होईल, इन्स्टन्सवर कसं अप्लाय होईल. एक वेब सर्व्हर आहे आपला, है ना, स्वतःची रिसोर्स वाढवणे म्हणजेच काय करणार, हा एक इन्स्टन्स, या इन्स्टन्सची आपल्याला कॅपॅसिटी वाढवावी लागेल, याची रॅम वाढवावी लागेल, याचा CPU कोर वाढवावा लागेल, म्हणजेच काय करावं लागेल, याचा इन्स्टन्स टाइप जो आपला T3 मायक्रो आहे त्याला वाढवून काय करावं लागेल, T3 मीडियम, T3 लार्ज करावं लागेल. जिथे त्याला काय मिळणार, हाय मेमोरी मिळणार, हाय CPU कोर मिळणार, ज्याने त्याचा परफॉर्मन्स अजून चांगला होईल. कळलं. तर या टाइपने आपण काय करणार, त्याचे रिसोर्सेस वाढवणार. म्हणजे सेम आहे, इन्स्टन्स सेम आहे, बट त्याचा कॅपॅसिटी वाढतोय, त्याची CPU कोर्स वाढतोय किंवा त्याची मेमरी वाढते. कळलं. तर इथे ऑप्शन असतो मॉडिफाय वाला, नेटवर्किंग इन्स्टन्स सेटिंग्स,
हे ऑप्शन्स नाही सांगितले ना तुम्हाला, तर हे धीरे धीरे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येईल. अटॅच टू ऑटो स्केलिंग ग्रुप दिसतंय ते. हा, चेंज टर्मिनेशन प्रोटेक्शन. चेंज टर्मिनेशन प्रोटेक्शननी काय होईल, हा इन्स्टन्स टर्मिनेट करू शकणार नाही कोणी. जे आपण ऍडव्हान्स मध्ये बघितलं होतं इन्स्टन्स लॉन्च करताना, ते इथे पण ऑप्शन दिलेलं आहे. कोणीही टर्मिनेट करू शकणार नाही. इथे ऑप्शन असते याला इनेबल करायचं किंवा स्टॉप प्रोटेक्शन. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, बट इथे एक्स्ट्रा ऑप्शन्स मध्ये पण अवेलेबल आहे. टर्मिनेशन आहे, स्टॉप प्रोटेक्शन आहे, कोणी स्टॉप करू शकणार नाही, आपण डिस्कस केलं ऑलरेडी. शटडाऊन बिहेवियर, त्याला स्टॉप करायचं आहे की डायरेक्ट ओढून टाकायचं, ते शटडाऊन बिहेवियर इथे करू शकता. तुम्ही यांना ओपन करून बघा, खूप छोटं आहे हे, बट तुम्ही ओपन करून चेक करू शकता. तर इन्स्टन्स मायग्रेशन, रिबूट करायचं आहे, काय करायचं आहे ते बघू शकतो. इथे ऑप्शन कुठे गेले ते मॉडिफाय. हा, याला स्टॉप करावं लागेल आधी. इन्स्टन्स स्टेट स्टॉप ऍक्शन ऍक्शन मध्ये इन्स्टन्स सेटिंग. अटॅच वाला तर ऑप्शन गेलाय टर्मिनेट, स्टॉप, शटडाऊन, इन्स्टन्स मायग्रेशन, ऑटो, इन्स्टन्स, चेंज इन्स्टन्स टाइप. आता जसं टाइप स्टॉप झालाय बघा, चेंज इन्स्टन्स टाइप वाला ऑप्शन अवेलेबल आहे. तर चेंज इन्स्टन्स टाइप वर गेल्यानंतर काय होईल, याचं आपल्याला इन्स्टन्स टाइप चेंज करता येईल ना. टी ब्रॉड मायक्रो, यामध्ये काय मिळतं आपल्याला, 1 कोर सीपीयू 1 GB रॅम, राईट. मग याच्यापेक्षा जर जास्त घेतलं तर T3 मीडियम, T3 लार्ज घेतलं तर काय होईल, 4 GB पर्यंत आपण आरामात करू शकतो. 4 GB 5 GB जसं रिक्वायर्ड आहे तसं आपण करू शकतो. तर सेम इन्स्टन्स आहे, फक्त त्याचं काय होतं, कॅपॅसिटी वाढतीये. मग तो चांगला काम करू शकतो ना परत, बरोबर आहे. तर या प्रोसेसला म्हटले जाते वर्टिकल ऑटो स्केलिंग. या प्रोसेसला काय म्हटले जाते, वर्टिकल ऑटो स्केलिंग. कन्सेप्ट लक्षात आला, कन्फ्युज आहे काही, नाही ना. गुड. ऑनलाईन मध्ये सर्वांना समजलं, ओके. सो वर्टिकल ऑटो स्केलिंग करणे म्हणजेच काय करणे, इन्स्टन्स टाइप वाढवणे. कळलं, काही कन्फ्युजन ठेवायचं नाही. म्हणजेच काय होतं, इन्स्टन्सचे रिसोर्सेस वाढतात. तर रिसोर्सेस वाढणे म्हणजेच काय होणार, वर्टिकल ऑटो स्केलिंग तुम्ही करताय हे लक्षात घ्यायचं. क्लिअर, ओके. बट आता इथे थोडासा इश्यू येतो. इश्यू कसा येईल, तुम्ही T3 मायक्रोवर आतापर्यंत काम करताय, जे काही कॉन्फिगरेशन केलंय, समोर तुम्ही आता T3 वरून मीडियम वर जाताय किंवा लार्ज वर जाताय. T3 लार्ज वर चाललेत, बरोबर. तिथे त्या पद्धतीने कॉन्फिगरेशन करणार. ओके. एक मी तुम्हाला छोटासा एक्झाम्पल देतो तुमच्या पेन ड्राईव्हचा. आधी तुम्ही 32 GB चा पेन ड्राईव्ह यूज करता. 32 GB मध्ये तुम्ही डेटा टाकलाय 30 GB चा, फुल झालं. मग रिक्वायरमेंट काय असेल तुमची, 64 GB है ना. 64 GB चा घेतलाय आपण आता पेन ड्राईव्ह. 64 GB मध्ये 40 GB चा डेटा आहे. रिटर्न येता येईल का तुम्हाला 32 GB वर, रिटर्न येता येईल का 32 GB वर, नाही येता येणार ना. का, कारण डेटा आपल्याकडे त्या पद्धतीने तेवढा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे जो 32 GB मध्ये राहू शकत नाही. राहू शकतो नाही. तर इथे तेच प्रॉब्लेम होणार, इथे तेच प्रॉब्लेम होणार. रिटर्न येऊ नाही शकणार आपण, रिटर्न येऊ शकणार नाही. जर का 64 GB चा तुमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे, पण डाटा तुमच्याकडे अजूनही 30 GB आहे, तर यू कॅन कम बॅक. 32 GB तुम्ही यूज करू शकता, कारण डेटा त्याच्यापेक्षा कमी आहे. बट जर डेटा जास्त आहे, 40 GB आहे, तर आपण यूज कोणता करणार, 64 GB करणार ना. बॅक मध्ये येऊ शकणार का, नाही. तर सेम कन्सेप्ट इथे पण लागू होईल. जर आपण वरती चाललोय, वरच्या इन्स्टन्सवर चाललोय, वरच्या इन्स्टन्स टाइप्सवर चाललोय, तर त्या पद्धतीने आपलं कॉन्फिगरेशन पण असणार, सीपीयू युटिलायझेशन असणार, रॅम युटिलायझेशन असणार. बट सडनली जर आपण बॅक मध्ये जातोय तर डेटा लॉस होऊ शकतो, तुमचा इन्स्टन्स स्टॉप होऊ शकतो, टर्मिनेट, काही ना काही प्रॉब्लेम्स येऊ शकतो. कळलं, तो वर्टिकल ऑटो स्केलिंग समजलं, त्यामध्ये येणारे इश्यू समजले की बॅक येणे पॉसिबल होत नाही. हा, अप तुम्ही कितीही जाऊ शकता.
कळलं? गुड. तर याला म्हटलं जाते व्हर्टिकल ऑटो स्केलिंग आणि ऑटो स्केलिंग मधला टाईप म्हणजेच व्हर्टिकल ऑटो स्केलिंग. ठीक आहे. ऑटो स्केलिंग टाईप let me type here vertical auto scaling in AWS. What it means. Okay, so vertical auto scaling in AWS means increasing or decreasing the resources of single instance. कळलं? सेम एका लाईन मध्ये त्याने सांगितलेलं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाला? गुड. तर ते कसं करायचं? या पद्धतीने करायचं. आधी इन्स्टन्सला स्टॉप, देन त्याचा इन्स्टन्स टाईप चेंज. क्लिअर आहे? गुड. मग इथे आपण इन्स्टन्स टाईप चेंज करू शकतो. मल्टिपल जे काही आपल्याला रिक्वायर्ड आहे ते घेता येईल. ओके. आणि त्यानुसार त्याची काय कॉस्टिंग वगैरे लागेल ते तुम्हाला इथे तो दाखवतोय. देन दॅट्स इट. चेंज इन्स्टन्स टाईप, तुमचा टाईप चेंज होईल. डेटा नसेल तर तुम्ही बॅकमध्ये, जर आता इथे तुम्ही लार्ज करताय, स्मॉल किंवा मायक्रोपेक्षा स्मॉल थोडा मोठा असेल, तर एकदा स्मॉल केल्यानंतर परत तुम्ही मायक्रोमध्ये येऊ शकता. कधी तुम्ही काहीच केलेलं नाही, डेटा ऍड केलेला नाहीये, तर घेऊ शकतो. नाहीतर नाही घेऊ शकतो. तुमचा डेटा लॉस होणार, क्रॅश होणार. कळलं? तर हे व्हर्टिकल ऑटो स्केलिंग झालं. देन त्यानंतर जो मेनली इथे जो दिलेला आहे ऑटो स्केलिंग मध्ये, हा असतो होरिझॉन्टल ऑटो स्केलिंग. helps maintain the availability of your application. Auto scaling group are collection of your EC2 instance that enable automatic scaling, fleet management features. These features help to maintain the health and availability of your application. जे काही आहे याचं इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे, बट ऍक्च्युअली काय काम करणार आहे आता हे तुम्हाला इकडे समजावं लागेल या डायग्रामवरून. तर याला म्हटलं जाते होरिझॉन्टल ऑटो स्केलिंग. मी तुम्हाला सांगितलं, एकतर माझे रिसोर्सेस वाढले, व्हर्टिकल ऑटो स्केलिंग झाली. दुसरा काय? दुसरा कन्सेप्ट माझ्या कलिगवाला कन्सेप्ट काय सांगितलं मी? कलिगवाला कन्सेप्ट काय सांगितला की राईट. तर सेम फीचर्स वाला एक नवीन एम्प्लॉई हायर करणे. करेक्ट ना? माझ्या सपोर्टसाठी. तर माझ्या ज्या स्किल सेट आहे त्याच स्किल सेट त्या नवीन एम्प्लॉय मध्ये असायला पाहिजे. करेक्ट? तर तो न्यू एम्प्लॉई माझ्या टाईपचा जो ऍड होतोय, म्हणजेच काय होत आहे, माझ्या लेवलवर बसेल. तो माझ्या लेवलवर असेल ना. करेक्ट? तर याला म्हटलं जाते, आणि असे मी एम्प्लॉई भरपूर सारे घेऊ शकतो, भरपूर जणांना हायर करू शकतो. करेक्ट? तर याला म्हटलं जातं होरिझॉन्टल ऑटो स्केलिंग. त्याला काय म्हटलं जाते? होरिझॉन्टल ऑटो स्केलिंग. क्लिअर? डायग्रामॅटिकली जर मी तुम्हाला सांगतो म्हटलं तर कसं होईल? ते लोड नाही झाला जो. तुमचा डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल ऑटो स्केलिंग मधला. सो लेट्स ट्राय हिअर. कशा पद्धतीने असेल तर सिंपल कन्सिडर करा, तुमचा एक EC2 इन्स्टन्स आहे. EC2 इन्स्टन्स. आता व्हर्टिकल ऑटो स्केलिंग म्हणजेच काय असणार? यामध्ये काहीतरी 2 कोर CPU, 2 CPU आणि 2 GB रॅम अवेलेबल आहे. व्हर्टिकल करणे म्हणजे या इन्स्टन्सला काय करणे? याचा टाईप चेंज करणे. चेंज इन्स्टन्स टाइप. ओके, दिस इज नथिंग बट व्हाट? वर्टिकल ऑटो स्केलिंग. ओके,
ओके, हे व्हर्टिकल ऑटो स्केलिंग झालं. बट आता आपल्याला व्हर्टिकल ऑटो स्केलिंग न करता सेम टाईपचा इन्स्टन्स परत क्रिएट करायचा आहे, सेम कॉन्फिगरेशनचा. कारण आपल्याला काय करायचं आहे, लोड डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर हे जे आहे सेम टाईपचा इन्स्टन्स क्रिएट करणे, याला काय म्हटलं जाईल, हॉरिझॉन्टल ऑटो स्केलिंग. व्हेरी गुड, खूप लवकर समजलं तुम्हाला. क्या बात आहे. हॉरिझॉन्टल ऑटो स्केल क्लिअर आहे. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलचा डिफरन्स आला लक्षात. तर आपल्याला इथे जे आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे हे हॉरिझॉन्टल वाला आहे. मिनिमम साईज 1, मॅक्झिमम डिझायर्ड कॅपॅसिटी 2 आणि मॅक्झिमम 4-5 कितीही ठेवू शकतो. कळलं. मिनिमम कॅपॅसिटी काय आहे, माझा लोड कमी होणे, तर एक नवीन हायर केला. तरी होत नाही आहे तर अजून तिसरा हायर केला. नाही होत आहे चौथा, 5, असे कितीही करू शकतो सेम कॉन्फिगरेशन मध्ये. कळलं. हा, बट आता याच्यासाठी स्किल सेट ठेवावे लागेल, डिमांड ठेवावी लागेल, जेडी क्रिएट करावं लागेल. हायरिंग करण्यासाठी करावं लागेल ना जेडी वगैरे क्रिएट. तर स्किल सेट काय असले पाहिजे, डेव्हऑप्स इंजिनियर, AWS क्लाउड यायला पाहिजे, डेव्हऑप्सचे टूल्स यायला पाहिजे, असं पाहिजे की नाही. म्हणजेच हे करणे, एक टेम्पलेट क्रिएट करणे, एक कॉन्फिगरेशन क्रिएट करणे, ती कॉन्फिगरेशन त्याच्यामध्ये असली पाहिजे, तर तो आपल्याकडे येणार, नाही तर येणार नाही. आलं लक्षात. हा, तर स्किल सेट मॅन्डेटरी आहे इथे, ते स्किल सेट असायला पाहिजे. तर इथे पण आपल्याला जो इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे त्याचा टेम्पलेट बनवून ठेवावा लागेल, बरोबर की नाही. हा, तर यासाठी रिक्वायर्ड असते टेम्पलेट बनवून ठेवणे. तर टेम्पलेट बनण्यासाठी आता तुम्हाला इथे दिसेल एक ऑप्शन जो आपण अजून बघितलं नाही, कोणता, लॉन्च टेम्पलेट. बघितला का आतापर्यंत नाही, तो या दिवसासाठीच वाचलेला आहे. कळलं, तो या दिवसासाठीच वाचला होता. तर लॉन्च टेम्पलेट इथे आपण प्रॉपर कुठला EC2 इन्स्टन्स पाहिजे, काय कॉन्फिगरेशन असली पाहिजे, ते पूर्ण इथे आपण बनवून ठेवणार आणि देन ऑटो स्केलिंगला सांगणार की बाबा मला या टाईपचा इन्स्टन्स क्रिएट करून पाहिजे. अंडरस्टूड. काही कन्फ्युजन नाही. व्हेरी गुड. सो लेट्स क्रिएट अवर ऑटो स्केलिंग. ऑटो स्केलिंग ग्रुप नेम. आय होप फुल इन्फॉर्मेशन तुम्हाला समजलेली आहे. क्या बात आहे. चलो समोर करू. ऑटो स्केलिंग ग्रुप ASG असं काहीतरी देतोय मी. मोस्टली काय करायचं, स्मॉल लेटर असंच यूज करायचे, AS ग्रुप. मी थोडं पाणी घेतो. समजलं नाही का, पक्का. क्या बात आहे. ओके, ठीक आहे. चला, इम्प्रूव्हमेंट आहे म्हणजे ना. ओके, आता आपण ग्रुपचं नाव दिलंय, बट लॉन्च टेम्पलेट दिलंय का, लॉन्च टेम्पलेट दिलेलं नाहीये. पण आता हे क्रिएट करावं लागेल. क्रिएट तर केलं नाहीये, तर आता आपल्याला ते ऑप्शन पण बघावं लागेल, लॉन्च टेम्पलेट वाला. सो काय करतोय आपण आता, लॉन्च टेम्पलेटला इकडे ओपन करू. हा, अदरवाइज आपल्याला जर क्रिएट करायचं असेल तर इथून पण जाऊ शकतो क्रिएट लॉन्च टेम्पलेटवर. इथे बटन दिलेला आहे, इथे बटनला क्लिक करा तरी तुम्ही तिथेच जाणार आणि ऑप्शन सिलेक्ट केला तरी तुम्ही तिथेच जाणार.
ओके, सी क्रिएट लॉन्च टेम्पलेट. आणि इकडे काय दिलेलं आहे, इथे पण तेच आहे ना, क्रिएट लॉन्च टेम्पलेट. तर एकतर हा ऑप्शन यूज करा किंवा ती बटन यूज करा. क्रिएट लॉन्च टेम्पलेट, स्ट्रीमलाइन, सिम्प्लिफाय, स्टँडर्डाइज इन्स्टन्स लॉन्चेस. क्रिएट ही एक इथे बटन दिसेल, एक तर ऑप्शन किंवा दुसरी ती बटन, दोनपैकी कुठेही जाऊ शकतात. दोन्हीकडे तुम्हाला सेम ऑप्शन्स मिळते. विजिबल आहे, गुड. सो एक आपण टेम्पलेट क्रिएट करून घेऊ. नाव ठेवू, माझं काय नाव ठेवायचं, सुपरमॅन टेम्पलेट, सुपरमॅन. ठीक आहे, सुपरमॅन इन्स्टन्स और असं काहीतरी नाव ठेवू. देन टेम्पलेट व्हर्जन टाईप. हा, आता इथे काय होतं, जेडी मध्ये कधी कधी चेंजेस येऊ शकतात है ना. एखादी स्किल सेट लेटेस्ट कन्सिडर करा, त्याला आपण काय करू शकतो, रिन्यू करू शकतो. समोर जाऊन कधी आपल्याला अगेन सेम जेडीचं काम पडलं तर सेम जेडी आपल्याला यूज करता येईल. वर्जन्स माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी, S3 मध्ये वर्जनिंग माहिती आहे. वर्जन्स काय असतात, राईट, सेम असतो, बट त्याला आपण काय करतो, जेव्हा अपडेट करतो तेव्हा काय होईल, त्याचा एक नवीन व्हर्जन क्रिएट होईल. तर इथे सुद्धा याला आपण वर्जनिंग देऊ शकतो, जेणेकरून जर इन फ्युचर कधी आपल्याला याची गरज पडतीये तर आपण याला यूज करू शकलो पाहिजे. ठीक आहे, तर टेम्पलेट व्हर्जन डिस्क्रिप्शन V1 असं काहीतरी देऊ तो छोटस. ओके, मॅक्स 255 कॅरेक्टर्स तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर ऑटो स्केलिंग गायडन्स, प्रोव्हाइड गायडन्स टू हेल्प मी सेट अप अ टेम्पलेट दॅट आय कॅन यूज विथ EC2 ऑटो स्केलिंग. टॅग्स कोणी क्रिएट केलाय, त्याचा ऍड्रेस काय आहे माहित नाही. सी यूज केलेले टॅग्स पण तो दाखवतो. ओके, सोर्स, specify the custom value, select a launch template. हा, सोर्स टेम्पलेट मीन्स काय असेल इथे, सोर्स टेम्पलेट मीन्स म्हणजे कुणापासून ही कॉपी करायचं आहे का तुम्हाला, कळलं का. एक ऑलरेडी बनलेला असणार, तो सोर्स कन्सिडर करायचा आणि त्याच्या थ्रू कॉपी करायचं आहे का तुम्हाला ते सांगता येईल. नाही करायचं, आपण आपलं क्रिएट करू. लॉन्च टेम्पलेट कंटेंट. आता इथे तुम्हाला इथून तुम्हाला मिळेल पूर्ण एक इन्स्टन्स क्रिएट करायचा पूर्ण प्रोसेस. आपण इन्स्टन्स क्रिएट केलाय, इन्स्टन्स क्रिएट करणाऱ्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सेट करून ठेवाव्या लागेल. कळलं. देन ऑटो स्केलिंग ग्रुप काय करेल, या टाईपचा एक इन्स्टन्स क्रिएट करेल. राईट, तर माझा जो टेम्पलेट आहे, मला कन्सिडर करा मी एक एम्प्लॉई आहे, माझा सेटअप एम्प्लॉईकडे असेल, माझा प्रोफाईल एम्प्लॉईकडे असेल, ऑर्गनायझेशनकडे असेल. राईट, त्यानुसार ते नवीन एक इन्स्टन्स क्रिएट करतील ना, नवीन एक एम्प्लॉय हायर करतील की माझी काय रिक्वायरमेंट आहे, मला काय पाहिजे त्या पद्धतीने. तर इथे आता रिक्वायरमेंट, इन्स्टन्सची रिक्वायरमेंट काय असली पाहिजे तुमच्या, ते तुम्हाला इथे सेट करायचं आहे. तुमची रिक्वायरमेंट असेल की ऑपरेटिंग सिस्टम मला रेड हॅट पाहिजे, सेंटोस पाहिजे, उबंतू पाहिजे, तर इथे सेट करून ठेवा. करेक्ट, एक प्रकारे स्किल सेट करून ठेवता तुम्ही. तर उबंतूलाच घेऊ आपण. तुम्ही रेड हॅट पण घेऊ शकता, तिथला फ्री टायरवाला यूज करायचा, त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. तर OSMS सिलेक्ट झाली, EMI आपली इथे सिलेक्ट झाली. हा, इथे तुम्ही जे तुम्ही स्वतः EMI क्रिएट केलेली ना ते पण सिलेक्ट केली तरी चालेल. EMI क्रिएट केली होती आपण, क्रिएट केली आहे की नाही, क्रिएट केली आहे ना. हा, तर ती EMI सुद्धा आपण इथे यूज करू शकतो. ओके, हे सेट झालेलं आहे. आता इन्स्टन्स टाईप कोणता पाहिजे तुम्हाला, डोंट इन्क्लूड द लॉन्च टेम्पलेट. नाही, इन्स्टन्स टाईप मला T3.micro घ्यायचा आहे, 2 कोर CPU. याला या टाईपचा एक इन्स्टन्स माझा क्रिएट झाला पाहिजे. ऑनलाईन मध्ये जर व्हॉइस काही इश्यू असेल तर मला पिंग करा. कुठे होतं आपण, क्रिएट, इकडे T3.
मायक्रो. देन की पेअर याला कोणती पाहिजे, की पेअर पण द्यावी लागेल ना, असंच कनेक्ट होणार का, नाही होणार. सिक्युरिटी ग्रुप पण पाहिजे ना, तर सिक्युरिटी ग्रुप आपले हा एखादा सबनेट हा कोणत्या याच्यात आहे, 1A मध्ये आहे ना आपला इन्स्टन्स 1A. हे सबनेट्स वगैरे आत्ता काहीही विचार करू नका, ते तुम्हाला मी VPC मध्ये सांगतो. एक कंप्लीट नेटवर्क असते ज्याच्यामध्ये आपण एक काम करतोय, तो नेटवर्क म्हणजेच VPC. ओके, हे सगळं काम इन्स्टन्स वगैरे क्रिएशनचं काम सगळं कुठे होतं, एका नेटवर्क मध्ये होत आहे, जे आपण नंतर ना स्टार्ट करू. हा कुठे आहे 1A, तर इथे 1A सिलेक्ट करू, आपल्याला 1A मध्येच पाहिजे. अवेलेबिलिटी झोन 1A आहे, सिलेक्ट केला आपण. ओके, देन त्यानंतर फायरवॉल सिक्युरिटी ग्रुप, तो आपला अवेलेबल आहे MySG, तो पण सिलेक्ट केला. ऍडव्हान्स नेटवर्क कॉन्फिगरेशन, काही वेगळं अजून कॉन्फिगरेशन करायचं आहे का, नेटवर्क इंटरफेस लावायचा आहे का तुम्हाला, बघा ऑप्शन दिलेला आहे, एक्स्ट्रा नेटवर्क इंटरफेसचा ऑप्शन आहे, पण आपल्याला नाही करायचं आहे. जो इन्स्टन्स क्रिएट होणार तेव्हा जो डिफॉल्ट राहणार तोच ठेवायचा आहे, एक्स्ट्रा करायचं नाहीये, म्हणून मी इथे काही सध्या करत नाहीये. क्लिअर. ओके, स्टोरेज, तर नॉर्मली 8GB इथे आहे, बट इफ यू वॉन्ट टू ऍड न्यू वन, एक्स्ट्रा स्टोरेज द्यायचं आहे का, नाही द्यायचं. रिसोर्सेस टॅग द्यायचे आहे का, टॅग देऊ शकतो आपण, 50 पर्यंत टॅग देता येईल. तुम्ही तुमचं नाव, गाव, अता, पता, वस्तू सगळं देऊ शकता इथे. कुणाचं, या इन्स्टन्सचं द्यायचं, स्वतःचं नाही द्यायचं. ठीक आहे. हा क्रिएट तुम्ही केला यासाठी तुम्ही तुमचं नाव देऊ शकता, बट ऍज पर दी पॉलिसीज टॅग्स द्यायचे, जेणेकरून तुम्ही बेटर अंडरस्टूड करू शकाल. ओके, इवन यामध्ये आता ऍडव्हान्स डिटेल पण आहे. इन्स्टन्स प्रोफाईल, ह्या बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला काही करायच्या नाहीये. आपण काय करू शकतो, इथे स्क्रिप्ट पाठवू शकतो, स्क्रिप्ट लिहून ठेवू शकतो ना. बट आपला इथे काहीतरी इन्स्टॉल करून ठेवून देऊ. ठीक आहे. कशा कमांड्स टाकल्या होत्या आपण, /bin bash, then sudo apt-get update and पाहिजे this sudo apt-get install apache 2. स्पेलिंग बरोबर आहे. या इन्स्टन्स कॉन्फिगरेशन मध्ये काय केलंय का, नाही. आपण जो इन्स्टन्स क्रिएट केलेला आहे त्याच्यात काहीच नाही करतोय. आपण लॉन्च टेम्पलेट सेपरेट बनवतोय की या टाइपचा इन्स्टन्स माझ्या ऑटो स्केलिंग मध्ये मला पाहिजे. नवीन रिसोर्स कोणता क्रिएट होईल, तर हा इन्स्टन्स क्रिएट होईल, म्हणून मी इथे देतोय. ओके, अँड -y हे माहिती आहे का तुम्हाला, कमांड एक्झिक्यूट होईल ना आपल्या, होईल की नाही. समोर sudo systemctl start apache 2, next sudo systemctl, हा दिलं येईन, पण sudo आपण बेटर याच्यासाठी यूज करतोय की हा समोर काही इश्यू नको यायला. आणि ऑलवेज पास sudo, कारण रूटने एक्झिक्युशन होत नाहीच. इनेबल apache 2 echo :h1 मध्ये डेटा पास करू आपण. काय पास करायचं आहे, हॅलो दिस इज ऑटो स्केलिंग. क्लियर है, क्लोज इट and pass it to where,
कुठे पास करतो आपण हा डाटा? www.html.index. असतं ना असं. याला आता आपण क्रिएट लॉन्च टेम्पलेट करून टाकू. काय राहिलं? काय दिलंय? हा, सिक्युरिटी ग्रुप याला अटॅच व्हायला पाहिजे ना. इन्स्टन्स जेव्हा लॉन्च होईल या इन्स्टन्सवर फायरवॉल अप्लाय व्हायला पाहिजे की नाही? पोर्ट्स अवेलेबल असायला पाहिजे ना इन्स्टन्सला ऍक्सेस करण्यासाठी. तर त्यासाठी फायरवॉल द्यावाच लागेल आपल्याला. तुम्ही काय करताय ऍक्च्युली जेव्हा इन्स्टन्स क्रिएट करता, इथे लॉन्च इन्स्टन्स करताना, तर या लॉन्च इन्स्टन्स मध्ये ज्या ज्या पोर्शन तुम्ही सिलेक्ट करताय, की पेअर इन्स्टन्स ओएस करताय, त्याच सगळ्या गोष्टी फक्त इथे सेट करून ठेवायच्या. मग काय करेल ऑटो स्केलिंग ग्रुप? काय करेल? डायरेक्टली याला एक्झिक्यूट करेल. आणि एक्झिक्यूट केल्यानंतर काय होईल? त्याच्याकडे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे जी आपण इथे दिलेली आहे. इन्स्टन्स लॉन्च करायसाठी लागणारी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तर एक नवीन इन्स्टन्स हा याच्यावरून क्रिएट करेल, लॉन्च टेम्पलेट वरून क्रिएट करेल. म्हणजे हा काय आहे? एक सिंपल एक टेम्पलेट आहे, एक स्कीमा आहे ज्याचा यूज करून तो नवीन क्रिएट करणार. ओके. हा काहीतरी राहिलंय बोलतोय तो. काय राहिलं? रिमूव्ह सबनेट फॉर EC2 ऑटो स्केलिंग टेम्पलेट. कुठल्याही सबनेटमध्ये क्रिएट झाला तरी चालेल. तर रिमूव्ह ऑटो स्केलिंग सबनेट इथून काढलंय. ओके. त्याला सबनेट ऑटोमॅटिकली घ्यावं लागेल. त्यासाठी आपण इथे काय केलंय? सबनेट यूज केलं नाहीये. सबनेट वगैरे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येईलच नंतर, सो डोंट वरी. आता इथे काही एरर आहे का? नाहीये. सो क्रिएट लॉन्च टेम्पलेट काय करायचं आहे? रिमूव्ह. अच्छा, रिमूव्हची बटन इथे क्लिक करायचे. रिमूव्ह की पेअर द्यावा लागेल. ओके. नेम टॅग्स द्या म्हणतोय तो. ठीक आहे. फॉर वेब सर्व्हर असं काहीतरी टॅग्स देऊ. रिसोर्स टाईप इन्स्टन्स. येस. आणखी काही राहिलं का? हा, तुम्हाला जर यूज नाही करायचं आहे तर इथे रिमूव्ह करा. ते इथे इन्क्लूड होणार नाही. आपण ऍड न्यू केलं होतं म्हणून तो शो करतोय, नाहीतर नाही करणार. सी, एक टेम्पलेट क्रिएट होतोय, म्हणजे एक सिंपल ढाचा क्रिएट होतोय, स्कीमा क्रिएट होतोय. इन्स्टन्स क्रिएट नाही, इन्स्टन्स नाही क्रिएट होतोय याच्यावरून, बट प्रोसेस कशी आहे? पूर्ण इन्स्टन्स क्रिएट वाली आहे. फक्त ढाचा क्रिएट केलेला आहे. आणि हा कोणासाठी? ऑटो स्केलिंग साठी. याचा यूज कोण करणार? ऑटो स्केलिंग. ऑटो स्केलिंग जेव्हा आपण अप्लाय करणार तेव्हा तो काय करेल? आपण सिंपल एक जेडी बनवलेला आहे, कंपनीला सांगतोय की हा एक जेडी आहे, जर तुम्हाला हायर करायचं असेल तर याचा यूज करायचा. कळलं? मग न्यू जो एम्प्लॉई येणार तो सगळे ह्या कॉन्फिगरेशन सोबत येणार. कळलं? सो न्यू एम्प्लॉई जेव्हा येणार त्याच्यामध्ये हे सगळे स्किल्स असणार. आता इझी आहे. गुड. सो व्ह्यू लॉन्च टेम्पलेट. इलेक्शन कमिटी. ओके. तो सुपरमॅन इन्स्टन्स आपला लॉन्च टेम्पलेट नेम अवेलेबल आहे इथे. डिफॉल्ट व्हर्जन काय? फर्स्ट. लेटेस्ट व्हर्जन फर्स्ट. हा पहिला व्हर्जन आहे याचा. याच्यात अजून काही आपण मॉडिफिकेशन केलेले नाही आहे. कधी क्रिएट झाला आहे हे सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहे. आता जेव्हा आपण ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये येणार, लॉन्च टेम्पलेट आपला क्रिएट आहे, रिफ्रेश करायचं. इकडे रिफ्रेशची बटन. आता इथे टेम्पलेट दिसेल आपल्याला सुपरमॅन
इन्स्टन्स. याच्यात पूर्ण कॉन्फिगरेशन करून ठेवली आहे की काय लागणार, ऑपरेटिंग सिस्टम कोणता पाहिजे. म्हणजेच आपण आपल्या कंपनीला सांगतोय की मला जो कलिक पाहिजे तो कलिक कसा पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला AWS यायला पाहिजे, त्याला डेव्हऑप्स यायला पाहिजे, त्याला लिनक्स यायला पाहिजे, असे स्किल सेट आपण पूर्ण सेटअप करून ठेवलेले आहेत. तर एक आपला लॉन्च टेम्पलेट आपला क्रिएटेड आहे, त्याच्यामध्ये OS असेल, की पेअर, सिक्युरिटी ग्रुप सगळं अटॅचमेंट करून ठेवलेली आहे. कळलं? गुड. देन त्यानंतर नेक्स्ट सिलेक्ट केली इथे आपण, नेक्स्ट. ओके, ही टर्म्स आपल्याला डिफॉल्ट मध्ये सोडायची आहे, बाकी काही करायचं नाही. अगेन नेक्स्ट, बॅलन्स बेस्ड एफर्ट, बॅलन्स ओनली, स्किप टू रिव्ह्यू डायरेक्टली और नेक्स्ट. अच्छा, अवेलेबिलिटी झोन इथे टाकायचं, ठीक आहे. दोन्ही सिलेक्ट करा, कुठल्याही अवेलेबिलिटी झोन मध्ये क्रिएट होऊ दे, फरक पडणार नाही. सो हे अवेलेबिलिटी झोन्स इथे सिलेक्ट करायचे आहे का, कारण याला सांगायचं आहे की कुठे एखाद्या स्पेसिफिक अवेलेबिलिटी झोन मध्ये हवं आहे की कुठलाही चालेल. तर जेवढे पण अवेलेबिलिटी झोन आहेत यूज करा. अवेलेबिलिटी झोन काय असते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. नेक्स्ट, आता काय करायचं इथे, नो लोड बॅलेन्सर. नो लोड बॅलेन्सर आपल्याला लोड वगैरे आता सध्याच्या कंडिशनला बॅलन्स करायचं नाही, फक्त काय टेस्ट करायचं आहे, न्यू इन्स्टन्स क्रिएट होतो की नाही. आणि हे लोड बॅलन्सिंग कधी करायचं नंतर सांगतो. एक ऑप्शन आहे आपला लोड बॅलन्सर वाला, तो जेव्हा होईल तेव्हा लोड बॅलन्सर. अटॅच न्यू लोड बॅलन्सर तर नंतर नो ऑप्शन बघू. सो नो लोड बॅलन्सर, येस. नो VPC लेटेन्सी रिक्वायर्ड, VPC लॅटिस सर्व्हिस, नो VPC लॅटिस सर्व्हिस. हे लॅटिस सर्व्हिस VPC मध्ये नवीन आहे, तर सध्या आपल्याला काही यूज करायचं नाही आहे जोपर्यंत आपण त्याला चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करणार नाही तोपर्यंत. पहिला ऑप्शन नो, दुसरा ऑप्शन पण नो. नेक्स्ट, ऍप्लिकेशन रिकव्हरी. ओके, तर अवेलेबिलिटी झोन्स मध्ये काही इश्यू असेल, हा ऑप्शन पण दिला इथे. सी, न्यू ऑप्शन आहे. तर अवेलेबिलिटी झोन जर एखादा काम करत नाहीये तर दुसरा अवेलेबिलिटी झोन जो चांगला आहे तिथे तू क्रिएट करेल. पण आपल्याला ठीक आहे, इनेबल नाही करायचं आहे. हेल्थ चेक, ओके, बाकी काही करायचं नाहीये. सी नेक्स्ट. हा, आता हे काम इम्पॉर्टंट आहे, डिझायर्ड कॅपॅसिटी. डिझायर्ड कॅपॅसिटी काय दिलेली आहे, 1. आता तुम्हाला एक हे कन्सिडर करा की आपल्याकडे आहे किती, पाहिजे किती आणि रिक्वायरमेंट किती आहे, मॅक्झिमम किती पाहिजे. आपल्याकडे आहे किती, 1. पाहिजे किती, 2. मॅच होते का, नाही. तर डिझायर्ड आणि ऍक्च्युअल कॅपॅसिटी, रिक्वायरमेंट ते इथे तेच दिलेलं आहे. मिनिमम कॅपॅसिटी, डिझायर्ड कॅपॅसिटी म्हणजेच काय, किती लागते तुम्हाला, मिनिमम किती पाहिजे आणि मॅक्स किती पाहिजे. कळलं? तर डिझायर्ड कॅपॅसिटी 1 ठेवतोय मी, मिनिमम 1, डिझायर्ड 2 करू शकता तुम्ही, आणि मॅक्झिमम डिझायर्ड कॅपॅसिटी काय दिलेली आहे इथे, 2 जाईल. समजलं? ओके. इथे आपण काउंट वाढवू शकतो, 2, 3, 4. मिनिमम आपले किती पण राहणार, 1 राहणार मिनिमम. जसं की आता मी आहो, मिनिमम मी 1च राहणार. मॅक्झिमम किती होणार, 2, 3, 4 एम्प्लॉईज वाढतील. कळलं? ओके. सो मिनिमम तर मी एकटा राहणारच आहे. मिनिमम काय राहणार आहे, मी एकटा राहणारच आहे. बट जर माझ्याकडे लोड येत आहे तर दुसरा यायलाच पाहिजे. तर हे कंडिशन आपण इथे लावतोय. कळलं? मॅक्झिमम 3 ठेवतोय. ठीक आहे, ओके. नो स्केलिंग पॉलिसी, सध्या आपल्याला स्केलिंग पॉलिसी, टार्गेट ट्रॅकिंग नाही, नो सध्या स्केलिंग, टार्गेट ट्रॅकिंग पॉलिसी इथे काय दिसतंय. हा, आता मला इथे एक कंडिशन अशी पण लावायची आहे, मी एकटा तर आहोच, बट माझ्यावर काय येत आहे, लोड जास्त येतोय. माझ्यावर काय येत आहे, लोड जास्त येत आहे, त्यामुळे मला दुसरा पाहिजे. ही कंडिशन अजून लावली आहे का आपण इकडे, नाही. तर इथे लावणार टार्गेट ट्रॅकिंग पॉलिसी. तर आपला एक इन्स्टन्स आहे, इन्स्टन्स वर खूप जास्त लोड येतोय, त्याचा सीपीयू वर्क करेल का, नाही. तर इथे सीपीयू वर आपण काय करणार, सीपीयू युटिलायझेशन जर त्याचा 50% पेक्षा जास्त युटिलाइज होत आहे तर काय होईल, त्याला एक नवीन एम्प्लॉई आणून द्या.
कळलं? गुड. वॉर्मअप हे नंतर सांगतो तुम्हाला. 300 सेकंड्स म्हणजे 5 मिनिटं घेईल तो नवीन इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी. आपल्याला नवीन इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी 10 सेकंड असं काहीतरी लिहू. ठीक आहे. न्यू इन्स्टन्स क्रिएट करण्याचा टाइम पिरियड तो चेक करेल आणि देन क्रिएट करेल. बाकी आणखी काय दिलेलं आहे का? ॲडिशनल कॅपॅसिटी इथे बाकी सगळे टर्म्स ब्लँक सोडा सध्याच्या कंडिशनला. नेक्स्ट करू. ऍड नोटिफिकेशन्स. नोटिफिकेशन म्हणजे इथे काय असणार? ऍड नोटिफिकेशन म्हणजे SNS टॉपिक्स. आता SNS ही एक सर्व्हिस आहे AWS मध्ये. नोटिफिकेशन्स येणार कुणाला? आपल्याला ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर इथे सेट करायचा असतो या टॉपिक मध्ये. आणि जेव्हा पण हे एक इन्स्टन्स क्रिएट होईल तेव्हा आपल्याला नोटिफिकेशन हे तुम्हाला नंतर मी टास्क मध्ये देणार आहे. SNS जेव्हा आपलं कंप्लीट होईल तेव्हा. सध्या रिमूव्ह. नेक्स्ट. टॅग्स नो नीड. नेक्स्ट. हिअर इज द कंप्लीट इन्फॉर्मेशन. क्रिएट ऑटो स्केलिंग ग्रुप. आता ऑटो स्केलिंग ग्रुप क्रिएट केल्यानंतर इथे लक्ष द्या, इथे एक नवीन इन्स्टन्स क्रिएट होईल जो की ऑटो स्केलिंग ग्रुप क्रिएट करणार. कोणता इन्स्टन्स क्रिएट करणार? जो टेम्पलेट आपण त्याला दिलाय त्याच्यावर. ऑटो स्केलिंग आलाय. आता सध्या इथे काय दिलेलं आहे इन्स्टन्सेस मध्ये? 0. स्टेटस अपडेटिंग कॅपॅसिटी. डिझायर्ड कॅपॅसिटी 3. मिनिमम 1. मॅक्झिमम 3. असं डिझायर्ड मध्ये कमी करायला पाहिजे होतं. ठीक आहे. सो किती इन्स्टन्सेस क्रिएट होणार? डिझायर्ड. ओके, हे आपल्याला गरज नाही आहे. इन्स्टन्स वर येऊ डायरेक्ट. अपडेटिंग कॅपॅसिटी म्हणजे तू इथे इन्स्टन्सेस क्रिएट करणार आता तेवढे, आणि त्याला थोडा टाइम लागेल. थोडा वेट करा. तो अपडेट करेल. इथे आपल्याला काउंट देणार इन्स्टन्स मध्ये. सी इन्स्टन्सेस किती क्रिएट केले? 3 इन्स्टन्सेस. कारण आपले डिझायर्ड कॅपॅसिटी किती पाहिजे आपल्याला? 3 इन्स्टन्सेस आपण इथे क्रिएट केलेले आहेत आणि ते तुम्हाला इकडे दिसेल. आता विजिबल असेल. आणि हे इन्स्टन्स आता कुठून क्रिएट झाले? ऑटो स्केलिंग. ऑटो स्केलिंग वाल्याला काय सांगितलंय आपण की हे जे कॉन्फिगरेशन मी दिलेली आहे या कॉन्फिगरेशन वरून तुम्ही हे इन्स्टन्स क्रिएट करा. तर 3 इन्स्टन्स त्याने क्रिएट केले आहे. सी इनिशियलायझेशन दिसतंय. ऑटो स्केलिंग आपण कुठला पण यूज केला होता त्याला त्याने 2 इन्स्टन्सेस, एक 1C मध्ये केलाय आणि एक इन्स्टन्स कुठे केलाय? 1A मध्ये केलेला दिसतोय. कळलं? जर मी त्याला सांगितलं असतं की 1C पाहिजे तर 1C मध्ये तिन्ही त्याने क्रिएट केले असते. आलं लक्षात? तर 3 ऑटो स्केलिंग ग्रुप ऑटो स्केलिंग ने 3 इन्स्टन्सेस क्रिएट केलेले आहेत. अंडरस्टूड? गुड. आता 3 ची गरज आहे का आपल्याला? काम तर काहीच नाहीये. 3 ची गरज आहे का? नाही. मग आता हा काय करेल? काही वेळानंतर हा सगळं चेक करणार की काम आहे का यांच्याकडे. काम नाही आहे तर काय करेल? जो मिनिमम आपण काउंट दिलेला आहे, मिनिमम काउंट किती आहे? 1. तर 2 इन्स्टन्स तो ऑटोमॅटिकली डिलीट करेल. कामच नाहीये. कंपनी काढून टाकणार ना. ठेवणार का? नाही. कंपनी काढून टाकणार. तर त्यामध्ये ऑटो स्केलिंग ग्रुप मिनिमम कॅपॅसिटीवर घेऊन येणार. कळलं? की एकटा आहे ना, काम करू शकतो. सध्या काम आहे का? काही नाही आहे. एकटा पर्सन काम करायला रेडी होईल. बट जर काम वाढलं तर आणखी हा काय करेल? एक इन्स्टन्स वाढवणार. तर अप डाऊन करता येईल. ऑटो स्केलिंग स्वतः ते डिसिजन घेईल. कोणत्या बेसिसवर? काम किती आहे त्या बेसिसवर. करेक्ट ना? गुड. आपण दिलेलं आहे त्याला CPU युटिलायझेशन 50% पेक्षा जर जास्त असेल, माझं वर्कलोड 50% पेक्षा जास्त असेल तर मी नवीन इन्स्टन्स क्रिएट करेल, अदरवाइज क्रिएट करणार नाही. कळलं? याला आपण मॉडिफाय पण करू शकतो. ऍक्शन सिलेक्ट इट फर्स्ट. ऍक्शन एडिट
डिलीटचं ऑप्शन बघितलं तुम्ही, डिलीट करू शकतो. डिलीट केलं तर तिन्ही इन्स्टन्सेस डिलीट होऊन जाईल, ऑटो स्केलिंग काही ठेवणार नाही. डिझायर्ड कॅपॅसिटी मध्ये मी 1 करतो, मॅक्स मध्ये 3 राहू देतो. ठीक आहे, काही करायची एक्स्ट्रा गरज नाही आहे आपल्याला इथे. सिंपल याला सेव्ह करायचं, अपडेट. तर आता डायरेक्टली हा काय करेल, जे 2 इन्स्टन्सेस आहे एक्स्ट्रा ते टर्मिनेट करायला सुरुवात करेल. अपडेट केलं ना आपण. ऑटो स्केलिंग ग्रुप अपडेटेड 1 2 3, डिझायर्ड कॅपॅसिटी 1. नाव अपडेटिंग कॅपॅसिटी डिझायर्ड 1. तर इथे तो जेव्हा स्टार्ट करेल काम तेव्हा इथे 3 च्या ऐवजी काय देणार 1. तर 2 इन्स्टन्स तो ऑटोमॅटिकली डिलीट करणार. होत आहे ऑटोमॅटिक का, काय प्रॉब्लेम आहे का इथे? गुड. म्हणजेच एक टेम्पलेट वरून आपण वाटेल तेवढे इन्स्टन्सेस क्रिएट करू शकतोय बघा, ऑटो स्केलिंग ग्रुप थ्रू. पण मेन याचा कन्सेप्ट काय आहे की आपलं काय झालं पाहिजे, जेव्हा लोड येणार तेव्हा नवीन इन्स्टन्स क्रिएट व्हायला पाहिजे. नाही 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 नाही, आता एक इन्स्टन्स आहे आपल्याकडे, तर याच्यावर आता लोड जनरेट व्हायला पाहिजे. बघा 2 त्याने टर्मिनेट केले, एक रनिंग मध्ये आहे है ना. तर याला आपण एक्सेस घेऊ. की पेअर आपण आपली दिलेली आहे, की पेअर आपण आपली दिलेली आहे याला id_rsa. सो वी कॅन एबल टू ऍक्सेस दिस वन. ओके, तुम्ही SSH एजंट यूज करू शकता. मी इथे क्लाउड शेल आहे दिसतं AWS मध्ये, मी त्याचा यूज करतो. और एल्स यू कॅन कनेक्ट इट डायरेक्टली युजिंग कनेक्ट ऑप्शन. जर कनेक्ट होत असेल नॉर्थ कॅलिफोर्निया मध्ये तर कनेक्ट होणार. याला कनेक्ट करू, याच्यावर प्रेशर वाढवू आणि एक नवीन इन्स्टन्स क्रिएट होते का चेक करू. कळलं? याच्यावर प्रेशर कसा वाढवायचा मग, तर एक कमांड असतो स्ट्रेस कमांड. स्ट्रेस म्हणजे काय, हा येतं का तुझ्या डोक्यावर? कोणाच्या डोक्यावर स्ट्रेस आहे? स्ट्रेस कोणाच्या डोक्यावर आहे? सर्वांच्याच. ओके, सो तो स्ट्रेस आता या इन्स्टन्सला द्यायचा. तर त्यासाठी कमांड पण आहे स्ट्रेस. increase load on Ubuntu. तर कमांड कोणती आहे उबंतू साठी? स्ट्रेस ng. काही नाही, 2 कमांड मध्ये इन्स्टॉल करू आणि त्याला टेस्ट करू, ही कमांड एक्झिक्यूट करू. ओके, मल्टिपल डॉक्युमेंटेशन मिळतील तुम्हाला हे एक्झिक्यूट करण्यासाठी, घाबरायची गरज नाही आहे. स्ट्रेस कमांड इझी आहे, 2 याच्यामध्ये काम होईल. तर आपण एक्सेस घेतलेला आहे, sudo -i एंटर. हा एकटा इन्स्टन्स आहे, कमांड पट 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 आपण इन्स्टॉल करू. apt अपडेट करायची गरज नाही आहे, बहुतेक आपलं याच्यामध्ये झालेलं असेल स्क्रिप्ट रन. एंटर. अपडेट झालेलं होतं म्हणून त्याने काही केलेलं नाहीये, आपण पास केला होता ऍडव्हान्स मध्ये युजर डेटा, राईट. ओके, सो नाव इन्स्टॉल स्ट्रेस. तुमच्या डोक्यावर जसं स्ट्रेस येतं तसं ह्या इन्स्टन्सला पण स्ट्रेस द्यायचंय. -y नाव
इन्क्रीज जनरेट सीपीयू लोड. ओके, सीपीयू लोड जनरेट करायसाठी ही कमांड एक्झिक्यूट करायची आहे. त्याचा एक्झाम्पल इथे खाली दिलेला आहे त्यांनी. सीपीयू लोड 80% पर्यंत घेऊन जाईल. डिफरंट टाईप ऑफ लोड नाही पाहिजे आपल्याला, फक्त सीपीयू लोड पाहिजे. तर एकच लोड करायचं आहे आपल्याला. कॉपी केली का कमांड आपण? कॉपी. नाही, शेअरिंगचं काही नाही आहे ते. ओके, पेस्ट. तर इथे 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट होतं है ना. तर हे वर्क करायला पाहिजे 300 सेकंड म्हणजे 5 मिनिटासाठी. CPU 4. ओके, CPU लोड किती होणार? 80% पर्यंत जाणार. इंटर. यानी काय होतं, ही कमांड टर्मिनल पूर्ण ऍक्सेस करून ठेवतो आणि बॅकग्राऊंड फ्रंट एंड मध्ये ही कमांड एक्झिक्यूट असते. आता याच्याने काय होईल, सीपीयू लोड आपल्या इन्स्टन्सवर वाढेल. तर याला मॉनिटर करता येईल. मॉनिटरिंग दिसतंय इथे खाली. मॉनिटरिंग मध्ये सीपीयू युटिलायझेशन वाला कन्सेप्ट. हा दिसतोय सीपीयू युटिलायझेशन. ओके, सो याला आपण हाय याच्यामध्ये पण बघू शकतो. यूटीसी टाइम झोन दिलेला आहे, ते तुम्ही डिफरंट करू शकता. ॲव्हरेज ओके. 1 hour कस्टम करू शकतो आपण. 1 minute or let's consider 5 minutes. व्ह्यू इन अ मॅट्रिक्स. तर हा आपल्याला घेऊन जाणार क्लाउड वॉच सारख्या टूलवर. क्लाउड वॉच आपली सर्व्हिस आहे AWS मध्ये, जे मॉनिटरिंगसाठी यूज होते. आपण बघणार आहोत. तर इकडे आलेला आहात तुम्ही. इथे तुम्हाला ते आणखी बेटर वेने बघायला मिळेल. लाईन मध्ये बघतोय आपण, काय करू, नंबर्स मध्ये बघू. सध्या सीपीयू लोड काय आहे? 0.64. आता हे वाढणार. स्ट्रेस कमांड एक्झिक्यूट राहील 5 मिनिट साठी. सो याला रिफ्रेश करत राहू शकतो आपण. स्ट्रेस वाढलं पाहिजे, आपलं काम झालं पाहिजे. ओके, सगळीकडे तुम्हाला ते स्ट्रेस कमांडच मिळेल किंवा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. यू कॅन चेक. सी, सगळेजण काय सांगतात? स्ट्रेस कमांड. इन्स्टॉल स्ट्रेस NG याने पण तेच दिलेलं आहे. स्टॅक ओव्हरफ्लो आणखी काही वेगळा दाखवतो का? टाइम लागेल, याला थोडा वेट करावं लागेल.
60%. सी 60% झालंय. सीपी युटिलायझेशन किती झालं? 60% अँड इट्स इन्क्रीज होत जाणार. तर आता इन्क्रीज तर झालेलं आहे. इथे पण तुम्हाला दिसेल, इथे रिफ्रेश करून तुम्ही चेक करू शकता. हा इन्स्टन्स आहे आपला. या इन्स्टन्स मध्ये मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला दिसेल सीपी युटिलायझेशन. रिफ्रेश 60 दिसतं इथे पण. ओके, तर एक इन्स्टन्स आपला आता नवीन क्रिएट व्हायला पाहिजे. रिफ्रेश इट. तो काही टाइम घेईल नवीन इन्स्टन्स क्रिएट करायसाठी. तर ऑटो स्केलिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते समजलं. जेव्हा लोड येणार तेव्हा तो नवीन एक इन्स्टन्स क्रिएट करणार. या पद्धतीने आपल्याला ऑटो स्केलिंग यूज करायचं आहे. क्लिअर? ओके. आणि हाच जो लोड येतोय 60% जो लोड आता एका सर्व्हरवर आलेला आहे, हाच लोड आता आपण काय करणार, समोर लोड बॅलन्सिंग कन्सेप्टने मॅनेज करणार. इथे लोड बॅलन्सिंग दिसतंय. हा, तर या लोड बॅलन्सिंग कन्सेप्टने आपण मॅनेज करणार. तर उद्या आपण बघू लोड बॅलन्सिंग. क्लिअर? हाऊ मच टाइम इट विल टेक. आता जो नवीन इन्स्टन्स क्रिएट होईल तो कोणा थ्रू होणार? टेम्पलेट थ्रू होणार. अपडेटिंग कॅपॅसिटी चालू आहे. अपडेटिंग कॅपॅसिटी इन्स्टन्सेस मॅक्स किती झाले? 3. तो करेल 3 इन्स्टन्सेस परत क्रिएट. सध्या 1 आहे. टाइम घेईल. टाइम जास्त टाइम तर याने लावायला नको होता. आपण टायमिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केला आहे बहुतेक. टायमिंग जर आपला व्यवस्थित झाला तर एक नवीन इन्स्टन्स क्रिएट होईल. ओके, करून बघणार तुम्ही. हे आपला टायमिंग कुठेतरी आपण मिसमॅच केलेला आहे, त्यामुळे तो इथे थोडासा जास्तच टाइम घेतोय. काय इथे नाही, आपण टार्गेट 50% ठेवलंय ना. ऑटो स्केलिंग मध्ये 50% टार्गेट ठेवलेलं आहे. सीपीयू युटिलायझेशन मध्ये आपण 50% दिलेलं आहे.
हा तेच हेल्थ चेक साठी असतो तो. स्केलिंग पॉलिसी अप्लाय झाली की नाही झाली ते बघावं लागेल आधी. हे तर व्यवस्थित आहे. ठीक आहे बघू. इन्स्टन्स लॉन्च होईल बट टाइम का घेतोय. ठीक आहे करून बघू आपण. ओके आपला कुठेतरी टायमिंग किंवा मे बी ती पॉलिसी अप्लाय होतीये नाही होतीये ते बघावं लागेल. याला डिलीट केलं तर डिलीट होऊन जाईल. ठीक आहे तर इन्स्टन्स चालूच राहील जर आपण याला डिलीट नाही केलं तर. ठीक आहे मी थोड्या वेळानंतर एकदा चेक करतो होतो की नाही किती वेळ लागतो. तर सध्या आत्ता याच्यासाठी आजच्यासाठी इथेच थांबू.